प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. फ्रान्सिस माझं चर्च दुरुस्त कर. संत डेमियन चर्चमध्ये प्रार्थना करीत असलेल्या फ्रान्सिसच्या कानावरती हे शब्द आदळले आणि तो इकडे तिकडे बघू लागला. त्याला कोणी दिसलं नाही, परंतु शब्द मात्र स्पष्ट होते. त्याला वाटलं की कदाचित एखादं मोडकळीस आलेलं चर्च दुरुस्त करण्याची आपल्याला आज्ञा करण्यात आलेली आहे. तो बाहेर पडला आणि जवळच एक मोडकळीस आलेलं चर्च त्याला दिसलं. त्याने ताबडतोब पैसे गोळा करायला सुरुवात केली. श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा अशा प्रकारे भीक मागत आहे हे पाहिल्यानंतर वडिलांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. वडिलांनी त्याला तंबी दिली, एक तर भिक्षा मागणं थांबव, नाहीतर घरातून निघून जा. आणि फ्रान्सिस घरातून बाहेर पडला. लवकरच त्याने ते चर्च दुरुस्त केलं आणि पुन्हा एकदा संत डेमियन चर्चमध्ये परमेश्वराचे आभार मानण्यासाठी आला. त्याही वेळेला पुन्हा एकदा ते शब्द त्याच्या कानावरती पडले. आता त्याच्या लक्षात आलं की दगडविटांनी उभारलेलं चर्च नव्हे, तर प्रेम, शांती, आनंद, दया, करुणा अशा प्रकारच्या सद्गुणांनी लोकांच्या हृदयरूपी मंदिर उभारण्यासाठी परमेश्वर आपल्याला पाचारण करत आहे. आणि त्याने लगेच परमेश्वराच्या योजनेनुसार फ्रान्सिस्कन ही संस्था स्थापन केली. त्या संस्थेची अधिकृतरित्या परवानगी मिळवण्यासाठी ते पोप इनसेंट तिसरे ह्यांना जाऊन भेटले. आणि जेव्हा पोपनी ह्या माणसाला पाहिलं तेव्हा त्यांना एक स्वप्न आठवलं. रात्री स्वप्नामध्ये पोपनी पाहिलेलं होतं की ख्रिस्त सभा जणू काही एकीकडे कललेल्या इमारतीसारखी आहे आणि एक माणूस त्या इमारतीला खांदा देऊन आधार देत आहे. आणि जेव्हा पोपनी फ्रान्सिसचा चेहरा पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हाच तो माणूस जो त्या इमारतीला खांदा देऊन आधार देत होता. पोप महोदयांनी तात्काळ फ्रान्सिस्कन संस्थेला मान्यता दिली. अशा प्रकारे संपूर्ण जगभर फ्रान्सिस्कन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. फ्रान्सिसची जीवनशैली एवढी प्रभावी होती की त्यांच्या पहिल्या जनरल चॅप्टरसाठी एकूण 5,000 फ्रान्सिस्कन ब्रदर्स आणि फादर्स उपस्थित होते. आज असिसीचा संत फ्रान्सिस ह्याची स्मृती साजरी करत असताना त्याच्या जीवनावरती अजून सखोलपणे विचार करूया की आज आपल्या नाताळच्या काळामध्ये क्रिसमस देखावा आपण तयार करत असतो, परंतु त्यातील सर्व पात्रे जिवंत अशी पात्रे घेऊन पहिल्यांदा अशा प्रकारचा गाईचा गोठा संत फ्रान्सिस ह्याने 1224 साली तयार केलेला होता. ह्यावरून त्याची भक्ती केवढी मोठी होती हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. तेवढंच नाही तर पर्यावरण स्तोत्र लिहून त्याने पर्यावरणाशी आपलं एक विशेष संबंध आहे हे दर्शविण्याचा प्रयत्न केला. त्याने सूर्याला आपला भाऊ मानलं, चंद्राला आपली बहीण मानलं, पाण्याला देखील तो भगिनी म्हणायचा. एवढंच नाही तर मृत्यूशय्येवरती असताना तो आपल्या मरणाला प्रेज बी ओ लॉर्ड फॉर आर सिस्टर डेथ अशा शब्दामधून संबोधित होता. ह्यावरून पर्यावरणाशी एकरूप झालेला संत फ्रान्सिस कशा प्रकारे परमेश्वराशी सुद्धा एकरूप होण्यासाठी तळमळत होता हे आपल्याला दिसून येतं. म्हणूनच त्याच्या अंगावरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या 5 पवित्र जखमा उमटलेल्या होत्या. त्याद्वारे तो येशूच्या दुःख सहनामध्ये पूर्णपणे सहभागी झालेला होता हेच आपल्याला सांगण्यात येतं. फ्रान्सिसने 2 महत्त्वाच्या प्रार्थना ज्या लिहिल्या त्या प्रार्थना आज ख्रिस्त सभेच्या प्रार्थनांचा भाग झालेल्या आहेत. आपण क्रुसाची वाटेची भक्ती करत असताना अगदी सुरुवातीला स्थान जाहीर झाल्यानंतर म्हणत असतो, हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केलेले आहेस. ही प्रार्थना साक्षात संत फ्रान्सिस असिसीकर ह्यांनी लिहिलेली आहेत. तसेच आम्हाला तुझ्या शांतीचा दूत बनव
अशा प्रकारची जी प्रार्थना आहे ती प्रार्थनासुद्धा संत फ्रान्सिस असिसीकर ह्यांनी लिहिलेली आहे. आज संत फ्रान्सिस असिसीकर हा गरिबांचा कैवारी म्हणून जाहीर झालेला आहे. खुद्द पोप फ्रान्सिस ह्यांनी देखील हे नाव घेतलं. त्यावेळेला सांगण्यात आलं, गरिबांना विसरू नका. केवळ वाऱ्याची झुळूक आणि पावाचा तुकडा माझं समाधान करण्यासाठी पुरेसं आहे, असं संत फ्रान्सिस असिसीकर म्हणायचे. आजच्या शुभवर्तमानामध्ये 72 जण परत येतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सांगतात की प्रभूजी आपल्या नावाने भूते देखील आम्हाला वश होतात. तेव्हा येशूने त्यांना सांगितलं की अशा प्रकारच्या बाह्य यशाने हुरळून जाऊ नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिली जातील अशा प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करा किंवा तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना. संत फ्रान्सिस असिसीकर ह्याने देखील अंतःकरणाची शुद्धता आणि जीवनामधील साधेपणा, त्याग, सेवा, पर्यावरण प्रेम, गरिबाविषयी कळवळ, परमेश्वराशी एकरूप होण्याची तळमळ असे बरेचसे गुण अंगीकारले. नम्रता हा त्यातील सर्वात महत्त्वाचा गुण त्याने अंगीकारला आणि अशा प्रकारे त्याला पोप बेनेडिक्ट ह्यांनी म्हटल्याप्रमाणे दुसरा ख्रिस्त किंवा ख्रिस्ताची हुबेहूब प्रतिमा अशा प्रकारचं नाव देण्यात आलेलं आहे. संत फ्रान्सिस असिसीकर ह्यांचा सण साजरा करत असताना आपल्या सर्व फ्रान्सिस्कन धर्मगुरू, धर्मबंधू आणि धर्मभगिनींसाठी विशेष प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.